श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येणाऱ्या महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर येत्या 15 फेब्रुवारीला रविवारी आलेली आहे महाशिवरात्री. तर ही जी महाशिवरात्री आहे तर ती फाल्गुन महिन्यामधील चतुर्दशी तिथीला साजरी केली जात असते. या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करायची असते. शिवलिंगावर या दिवशी अनेक प्रकारचे अभिषेक हे आवर्जून केले जातात. त्यामध्ये जलाभिषेक, रुद्राभिषेक असे अभिषेक आपण करत असतो. या दिवशी व्रत देखील केलं जातं. असं म्हटलं जातं बघा, आपण जर या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीचं व्रत केलं तर संपूर्ण महिन्यात जी शिवरात्री येत असते, जे प्रदोष व्रत येत असतात, तर ते सर्व केल्याचं आपल्याला पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. या दिवशी अनेक जण बघा निर्जल व्रत करत असतात. अगदी कठोर कडक हे व्रत केलं जातं. त्यासोबतच कोणी फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हे व्रत करत असतं. आणि भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा या दिवशी करून या दिवशी काही सेवेसोबतच उपायसुद्धा केले जात असतात. आणि असाच एक अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 15 फेब्रुवारीला रविवारी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर ही एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळं घरात पैसाच पैसा येईल, आपले अडलेली कामे मार्गी लागतील, 7 पिढीची गरिबी दरिद्री नष्ट होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच चॅनेलला भेट दिली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. तर हा उपाय आपण कशासाठी करायचा आहे तर बघा, आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी या येत असतात. आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी असतील किंवा आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल, आपला श्रीमंतीचा योग सुरू होत नसेल, तर हा उपाय केल्यामुळे फक्त 24 तासामध्येच आपला श्रीमंतीचा योग सुरू होईल. असा हा उपाय आहे. तर हा जो रविवार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. या दिवशी महाशिवरात्री एकादशी आल्यामुळं या रविवारचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. तर ही जी शिवरात्री तिथी आहे तर ती भगवान शिवशंकरांना समर्पित केली जाते. आणि म्हणूनच या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपायसुद्धा केले जात असतात. आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी शिवलिंगावरती वेगवेगळे अभिषेक हे केले जात असतात. कुणी दुधाने अभिषेक करतं तर कुणी पंचामृतानं किंवा गंगाजलानं अभिषेक केले जातात. असे अभिषेक केल्यामुळे आपल्या अडचणी या नक्कीच दूर होतात. आणि भगवान शिवशंकरांची विशेष अशी कृपा आपल्यावरती राहते. या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. म्हणजेच या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरीही चालेल. यानंतर आपलं सर्व घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे, म्हणजे स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून या पाण्यानं स्वच्छ अंघोळ करायची आहे. आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. त्यामध्ये धोत्र्याचं फूल किंवा फळ, बेलपत्र, पांढऱ्या रंगाची फुलं किंवा गोखरणीचं फूल जे आहे तर ते सुद्धा आपण या दिवशी अर्पण करू शकतो. त्यासोबतच आपल्याला बघा, हा जो उपाय आहे तर तो आपण घरीसुद्धा करू शकतो किंवा मग शिवमंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकतो. शक्यतो आपण शिवमंदिरामध्ये जाऊन हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की या दिवशी शिवमंदिरामध्ये सात्विक लहरींचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात सात्विक लहरी असतात. आणि अशा सात्विक लहरींमध्ये जर बघा आपण उपाय केला तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं.
तर हा उपाय आपण कधी करायचा आहे तर 15 फेब्रुवारीला रविवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय आपण कधीही करू शकतो, जेव्हा पण आपल्याला वेळ भेटेल तेव्हा करायचा आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो करणार आहोत. घरात लक्ष्मी स्थिर नसेल, आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नसेल तरीसुद्धा आपण हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर या दिवशी सर्व नित्य देवपूजा करून, अभिषेक करून, भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करून, देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि नंतरच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर एक स्वच्छ तांब्याचं ताट आपल्याला घ्यायचं आहे किंवा इतर कोणतंही ताट घेतलं तरीही चालेल, फक्त प्लास्टिकचं घेऊ नका. त्या ताम्हणामध्ये आपल्याला आपल्या देवघरातील शिवलिंग हे जे आहे तर ते ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला त्यावरती शुद्ध पाण्यानं अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना पुरुषांनी बघा ओम नमः शिवाय आणि स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि यानंतरनं एक छोटासा ग्लास जो आहे तर तो घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा उसाचा रस घ्यायचा आहे आणि या रसाने आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना सांगितल्याप्रमाणे पुरुषांनी ओम नमः शिवाय आणि स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतरनं परत आपल्याला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतरनं शिवलिंग स्वच्छ पुसून आपल्याला एका पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचं आहे. आणि त्यानंतरनं बघा थोडासा मध आणि एक बेलपत्र घेऊन त्याचा जो गुळगुळीत भाग आहे बेलपत्राचा, तर त्या भागावरती आपल्याला थोडासा 1 ते 2 थेंब असा मध लावायचा आहे आणि 3ही पानांना लावायचं आहे. आणि बघा बेलपत्र घेताना ते स्वच्छ घ्यायचं आहे, त्याला देठ असावा, ते कुठेही फाटलेलं किंवा तुटलेलं किडलेलं असू नये असं एक स्वच्छ बेलपत्र घेऊन त्यावरती आपल्याला मध लावायचं आहे. आपली जी पण इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आणि हे बेलपत्र आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे, आपल्या मनामध्ये आपली जी पण इच्छा आहे तर ती व्यक्त करत. आणि त्या बेलपत्राचा देठ जो आहे तर तो आपल्या बाजूला करूनच आपल्याला अर्पण करायचा आहे. या दिवशी तुम्हाला जर धोत्र्याचं फूल किंवा फळ मिळालं तर आवर्जून तुम्ही ते वाहण्याचा किंवा अर्पण करण्याचा प्रयत्न करा. ही सगळी सेवा करून झाल्यानंतरच तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा परत एकदा जप करायचा आहे. या दिवशी तुम्ही शक्य असेल तर शिवलीलामृताचं पठणसुद्धा करू शकता. आपल्या घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी, इच्छापूर्तीसाठी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे. या महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण उसाच्या रसानं शिवलिंगावरती अभिषेक केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, पैशांच्या सर्व अडचणी दूर होतात, आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे बंद मार्ग मोकळे होतात. आणि या दिवशी तुम्हाला तुळशीलासुद्धा थोडासा उसाचा रस अर्पण करायचा आहे, कारण की तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. यामुळं आपण तुळशीलासुद्धा थोडासा उसाचा रस हा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे. या वस्तू या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. यामुळं आपल्या सर्व अडीअडचणी तर दूर होणारच आहेत, पण त्यासोबतच आपलं 7 पिढीचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. तर प्रत्येकानं आवर्जून या महाशिवरात्रीच्या दिवशी हा एक उपाय नक्की करा, कारण की महाशिवरात्र ही फक्त वर्षातून एकदाच येत असते. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.